नमस्कार. आजीच्या चेचाव या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आता उन्हाळा सुरू झालेला आहे. उन्हाळा म्हटलं की उन्हाळी कामं सुरू होतात महिलांची. आज मी तुम्हाला 1.5 किलो बटाट्याचे पेपर्स कसे करायचे ते सांगणार आहे. तुम्ही करतच असता, पण त्याच्यात काही चुका होतात, त्याच्या टिप्स देणार आहे. पहा, या ठिकाणी मी हे 4 आधीच नातीने सोलून ठेवले आणि हे आणखीन त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. पहा, तर हे बटाटा नेहमी पाण्यातच सोलायचा, पिलरने काढायचा असतो आपल्याला, तर तो पाण्यातच काढायचा असा. हे ह्याप्रमाणे तो असा पाण्यात काढून ठेवायचा, नाही तर लाल पडतो आणि मग जेव्हा आपण वाळवतो ना त्यावेळेस तो खराब होतो. आणखीन एक टीप याच्यात द्यायची की हे करत असताना मी याच्यामध्ये तुरटी टाकलेली आहे. पहा, माझ्याकडे तुरटीच असते नेहमी. हा तुरटीचा जो खडा आहे तो टाकत असते. आता इथे मला जेव्हा पेपर्स तयार करायचे त्याच्यासाठी लागतं आहे, म्हणून याच्यात एक खडा मी टाकला आहे आता आणि याच्यातही टाकून ठेवलेलं आहे. आता पिलरनी जे जे आपण सोललेले आहेत बटाटे ते इकडे ठेवायचे याच्यामध्ये आणि हे उरलेले जे आहेत ते आता आपण करून घेणार आहोत. तर पहा, याप्रमाणे हे सर्व बटाटे आपण पिलरनं त्याची साल काढून टाकायची. शक्यतो बटाटा मोठा असावा म्हणजे चांगले होतात. आणि विशेष म्हणजे हे बटाटे जेव्हा आपण पेपर्स तयार करू त्यावेळेला ते 3-4 वेळा त्याच्यावरचं स्टार्च धुवून काढायचे. तर हे मी सर्व बटाटे सोलून घेते आणि तुम्हाला आता मी दाखवते इथे 1-2 कसे करायचे ते. पहा, ही अंजलीची किसणी पेपरची. असाच मोठा धरायचा बटाटा आणि याच्यावर किसायचा. तर पहा, एकदा असा हात न्यायचा आणि एकदा असा, एकदा असा आणि एकदा असा. पहा, याप्रमाणे तयार होतात आपले पेपर्स, मोठे होतात. उभा जर धरला आपण तर त्या खूप लहान लहान होतात. आणि पहा, हा बटाटा एकदा असा धरला होता, एकदा असा धरायचा, उभा आणि आडवा. आणि हलक्या हातानं, खूप जोरात जर केल्या तर जाड होतात, म्हणून आपण हलक्या हातानं करायच्या. आणि खूपही वेळ लागत नाही. हे पहा, हे अशा आपल्या तयार होतात हे पेपर्स. तर याप्रमाणे मी हे सर्व आता करून घेते. हे पहा, आपले सर्व बटाटे किसून झालेले आहेत. या किसणीने मी केलेले. किसणी फार धारदार असते, त्यामुळे बटाटा धरताना काळजीपूर्वक धरायचा, नाही तर हाताची सर्व साल निघत असते. तर तेवढी मात्र महत्त्वाची टिप लक्षात ठेवायची. नसेल तर त्याला वरून एक असं 3 याचं मिळतं बटाटा ठेवायचा आणि त्याप्रमाणे तो बटाटा, अन्यथा राहिला तर तुकडा राहून द्यायचा. त्या ठिकाणी हे बटाटे आहेत ना, तुरटीचं पाणी टाकलेलं होतं पाणी आणि ते पाणी काढून टाकलं. याचा स्टार्च असतो बटाट्याला, खूप पिष्टमय पदार्थ ज्याला म्हणतो, तर तोही काढून टाकायचा. नाही समजा ना पांढरे फटक पडतात, असे निझूर होतात, कधी काळेही पडतात. 3-4 वेळा हे धुवून घेतलेत. याच्यात ठेवले 1.5 किलोचे आणि त्याच्यामुळे हे पाहे असे मोठे बटाटे असले की पेपर्स मोठे होतात, वाळून खूप छोटे होतात. आता हे सर्व याला उकळी आलेली पहा आणि याच्यामध्ये 1 चिमूटभर मीठ टाकायचं. माझं वाळवणाला नेहमी खारं मीठ असतं. खारं म्हणजे कोणतं, तर हे पहा, हे पहा, एवढं मीठ घेतलं आहे, ते निघूनच जाणार आहे, फक्त त्याचा अंश त्याला लागतो. हे खडं मीठ, खारं म्हणजे खडं मीठ, याला खारटपणा जास्त असतो आणि पूर्वीपासून आम्ही तोच वापरलेला आहे. आता पहा, आपण याला उकळी चांगली आलेली आहे पाण्याला आणि याच्यामध्ये ते टाकणार आहे. मिठाचे खडे विरघळले पा गरम असल्यामुळे. आता फक्त मोजून 5 मिनटं आपल्याला याच्यामध्ये हे ठेवायचे, जास्त नाही. हे पहा, हे सर्व याच्यात टाकायचे, 5 मिनटं ठेवायचे आणि 5 मिनटानंतर आपण लगेच चाळणीमध्ये ते ओतून घेणार आहोत. या सर्व याला मिठाचा अंश लागतो, तो आपण घेणार आहे. आता हे पाणी ओतून द्यायचं आपल्याला, खराब पाणी ते. आता मोजून 5 मिनटं मी ठेवणार आहे. 5 मिनटं झाले पहा, गॅस बंद केला मी आता.
पाणी खूप उकळतेलं असतं आणि म्हणून त्याला फक्त वाफच द्यायची असते। या ठिकाणी मी एका घमिल्यात गरम पाणी असतं त्याच्यात काढावं आणि ती पाणी त्याच्यात मिळू नये म्हणून ही अशी ठेवलेली आहे। आता हे आपल्याला त्याच्यामध्ये ओतायचं आहे पाणी। सावधगिरीने, उन्हाळा आहे आणि सावधगिरीने ते ओतायचं, अंगावर येणार नाही याची काळजी घेऊ। हे पहा, ते गरम पाणी मी बाजूला ठेवलं, खूप गरम आहे। आता दुसऱ्या पातेल्यात ठेवते। हे पाहता, हे आपण काढून घेतलं। पाणी खूप कडक आहे, हे पाणी थोडं निथळून द्यायचं आता आणि वरती वाळत घालायचं आहे। वाळत घातल्यानंतर मी तुम्हाला दाखवते की कसे पांढरे शुभ्र पिवळं दमकपणा येतं त्याला। आता हे मी वरती टेरेसवर वाळत घालायला चाललेले आहे। तर अशा प्रकारे तुम्ही वेफर्स बनवा। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटद्वारे जरूर कळवा। एकदम पांढरे शुभ्र पिवळे धमक असे हे वेफर्स होतात। तुम्ही नक्की करून पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून, लाईक करून, शेअर करा तुम्ही। हे पहा, या ठिकाणी मी उन्हामध्ये टाकलेले, ऊन भयंकर ऊन आहे, त्यामुळे 1-2 तासात हे सर्व वेफर्स वाळून होतील आपले। कडक ऊन असल्यामुळे पटकन ते वाळतात। तर चला वाळून देऊ त्यांना चांगलं आणि मग वाळल्यानंतरच तुम्हाला मी दाखवते। हे पहा, आपले वेफर्स वाळून तयार झालेले आहेत। कडक उन्हात वाळवलेत, खूप सुंदर वाळलेले आहेत। तुम्ही पण असेच बनवा आणि अगदी ऐन वेळेला घरामध्ये उपास असेल, कोणाला पाहुणे आले, घाई असेच एक प्लेट भरून आपल्याला काढायला चांगले असतात वेफर्स। तुम्ही बनवा नक्की, खूप कुरकुरीत लागतात। तेल खूप तळताना मात्र तेल फार कडक नाही करायचं, मीडियम ठेवायचं, म्हणजे मग जळत नाही। कडक तेलात टाकले तर जळण्याची शक्यता खूप असते। तर चला तर मग बनवा उन्हाळी कामातले बटाटा वेफर्स, जाळीदार वेफर्स।